वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आता जो शौर्य असतो तो किचनमध्ये आलेला असतो. आता शौर्याला माहीत असतं की ऊर्जाने काही खाल्लं नसेल. तो विचार करतो, काय करू, जेवणाबद्दल विचारू का, मी जेवलो नाही आहे म्हणजे हिने सुद्धा काहीच खाल्लेलं नसेल. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जाच्या मनात सुद्धा सेम विचार सुरू असतात. काय करू, जेवणाबद्दल विचारू का, याने सुद्धा काही खाल्लेलं नसणार आहे. पण मग आता दोघंही फक्त एकमेकांकडे बघत राहतात. विचारत मात्र कोणीच नसतं. इतक्या त्या ठिकाणी आजी येते आणि मग कुमुदिनी आजी म्हणायला लागते, काय रे शौर्य, तू आलास? ऊर्जा, काय गं, तुमची जेवणं झाली का? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आजी, अजून व्हायची आहेत. त्याबरोबर मग शौर्यसुद्धा म्हणतो की हो, व्हायची आहेत ना आजी अजून जेवणं. त्यावर आजी म्हणते, अरे मग जर जेवणं व्हायची आहेत तुम्हा दोघांची, तर मग तुम्ही हे असं सगळं आवरून वगैरे का ठेवलं आहे? काय गं ऊर्जा? त्यावर मग आता ऊर्जाकडे काही उत्तर नसतं. शौर्य म्हणतो, मी सांगतो आजी, अगं ॲक्च्युली मीच हिला म्हटलं की काहीतरी साधंच बनव, वरण भात किंवा खिचडी असं काहीतरी, म्हणजे कसं पटकन होईल ना, म्हणून आम्ही खायला घेतच होतो. पण आता भूक नाही आहे मला जास्त. त्याबरोबर मग आजी ऊर्जाकडे बघते. त्याबरोबर शौर्य म्हणतो, आजी अगं मी बोलतोय, मी सांगतोय ना तुला, भूक मला नाही आहे जास्त, त्यामुळे मला जेवण काहीच नको आहे. मला आंबा साखर म्हणजे गोड आंबा किंवा श्रीखंड खायला दे, मी तेवढंच खातो. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते की मला पण भूक नाही आहे. त्याबरोबर आजी आता त्या दोघांनाही म्हणते, अरे पण असं उपाशी राहणं बरोबर नाही. असं उपाशी कशाला बरं राहायचं? तुम्ही दोघांनी एक काम करा, दोघांनीही थोडं थोडं काहीतरी खाऊन घ्या बरं, म्हणजे दोघांनाही जरा बरं वाटेल. बरं, आटपा लवकर, मी आलेच. आणि मग त्यानंतर आता कुमुदिनी आजी ही तिकडनं निघून जाते. ती तिकडनं गेल्यावर आता ऊर्जाने तिच्यासाठी आणि शौर्यासाठी सुद्धा प्लेट काढलेले असतात. पण आता इकडे शौर्य मला नको आहे जेवायला एवढंच बोलतो आणि सरळ तिकडनं निघून जाणं प्रेफर करतो. त्याबरोबर आता ऊर्जा मात्र त्या प्लेट्सकडे तशीच बघत राहिलेली असते. मग शेवटी ऊर्जासुद्धा ती ताटं ठेवून निघून जाते तिकडनं. तर दुसऱ्या बाजूला सुवर्णा ही काही साड्या आणि दागिने काढून घेऊन येते आणि म्हणते, हे बघा. त्याबरोबर आता लगेचच दिग्विजय शिर्के म्हणतात, अगं हे काय, एवढ्याच साड्या आणि एवढेच दागिने, आपल्या घरचे खानदानी दागिने, तुझे दागिने, सगळं तुझ्या महागड्या साड्या वगैरे घेऊन ये. त्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच अर्पिता येते. अर्पिता म्हणते, वाव मॉम डॅड, अहो एवढी सगळी ज्वेलरी, एवढ्या छान साड्या, कोणासाठी काढताय हे सगळं? ओ, माझ्या लग्नाची तयारी करताय का? त्याबरोबर मग आता लगेचच त्या ठिकाणी तो म्हणू लागतो की तुझ्या लग्नाची तयारी? हो बेटा, अगं तुझ्या लग्नाची तयारी तर साईड बाय साईड सुरूच आहे, पण हे आपल्या विक्रांतचं लग्न आहे की नाही, तर आपण पद्माला द्यायला काढतोय. त्यावर लगेचच ती म्हणते, काय डॅड, अहो एवढी महागडी ज्वेलरी त्या पद्माला द्यायची आपण आपली? त्याबरोबर मग शिर्के म्हणतात की हो बेटा, द्यावी तर लागेल. आता आपण लग्न करतोय की नाही, आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे लग्न लोकांना दाखवायचं आहे, मग त्यामुळे आपल्याला हे सर्व काही करावं लागणारच आहे. त्याबरोबर ती म्हणते, अहो डॅड, पण पद्मा कुठे घालते हे सगळं? तुम्हाला द्यायचं असेल तर तिला नवीन ज्वेलरी घेऊन द्या ना, ही ज्वेलरी का देते आपल्या घरातली? त्यावर लगेचच आता सुवर्णासुद्धा म्हणते, हो ना, मलाही हे पटतंय. त्यावर मग शिर्के म्हणतात की तुम्ही दोघींनीही थांबा, त्यांचं ठीक आहे, पण तुमचं काय? असं मग ते आता लगेचच सुवर्णाला म्हणतात. सुवर्णा गप्प बसते. मग दिग्विजय शिर्के म्हणतात की आपण ठरवलं आहे ना, आपण ह्या लग्नाचा गाजावाजा करणार आहोत म्हणून, त्यामुळे आपल्याला हे दागिने त्या पद्मालासुद्धा द्यावे लागतील. कारण दिग्विजय शिर्केंच्या घरचा नियम आहे, घरच्या होणाऱ्या सुनेला घरचे खानदानी दागिने दिले जातात म्हणून घालायला. मग आता आपण त्या पद्माला घरात आणतोय, मग तिला हे दागिने द्यावेच लागतील ना. एकदा का तिच्या गळ्यात हे दागिने घातले, लग्न लागणं, तिचे फोटो निघाले की त्यानंतर मग मी स्वतःच्या हाताने तिच्याकडनं हे सगळे दागिने परत घेईन. पण सध्या तरी आपल्याला तिला ह्या साड्या, हे दागिने सगळं द्यावंच लागणार आहे. बरं, आता दागिने द्यायला जायचं आहे. त्यावर मग ती म्हणते, आता कोण जाणार आहे दागिने द्यायला? शिर्के म्हणतात, कोण म्हणजे तुम्ही? विसरलात? जेव्हा तीर्थासाठी हे सगळं न्यायचं होतं तेव्हा किती आवडीने नेलं होतं, मग आता पद्माच्या घरीसुद्धा तुम्हीच जायचं. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य रूममध्ये मोबाईल बघत असतो. तो विचार करत असतो की 9:30 होत आले, पण अजून ऊर्जाचा मोबाईलवरती मेसेजच आलेला नाही आहे.
जर हिने मेसेज केला असता तरी आज मी काही गेलोच नसतो. पण शौर्य ऊर्जाच्या मेसेजची वाट बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला मुद्दामून दिव्या ऊर्जाला म्हणत असते, काय गं ऊर्जा, शौर्य वेळेवर आला होता ना? त्यावर ऊर्जा म्हणते, हो आला ना वेळेवर. त्यावर दिव्या म्हणते, मग काय गं, तुम्ही आला नाहीत पार्टीला? मी किती वेळ ऊर्जा तुझी वाट बघत बसले होते. मला वाटलं येशील म्हणून तू. काय गं, काय झालं, तू का नाही आलीस? ऊर्जा म्हणते, काही नाही, सहजच. मला थोडं काम होतं तर मग मी माझंच काम करत राहिले. त्याबरोबर ती म्हणते, अच्छा असं झालं का, बरं, काही हरकत नाही. तू जेवलीस? त्यावर ऊर्जा म्हणते, हो जेवले. त्यावर लगेचच दिव्या म्हणते, अगं पण मला तुम्ही जेवताना सुद्धा दिसला नाहीत. कधी जेवलात गं तुम्ही? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा मात्र आता दिव्याला म्हणते, दिव्या तू तुझं काम कर ना, मला माझं करू देत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो शौर्य असतो तो पुन्हा फोन तपासत असतो, जेणेकरून ऊर्जा मेसेज करते का हे त्याला बघायचं असतं. पण ऊर्जा काही केल्या आता शौर्यला कुठलाच मेसेज करत नाही. मग मात्र शौर्य आणखीनच जास्त अपसेट होऊन जातो आणि तो म्हणतो की आता जरी हिने मेसेज केलेले असते ना तरीसुद्धा मी हिच्याबरोबर जाणार नव्हतोच. जाऊ दे, हिला काय वाटतं, मला हिच्याशी बोलायचं आहे, नाही बोलायचं आहे मलासुद्धा हिच्याशी. त्यानंतर इकडे ऊर्जासुद्धा विचार करते, शौर्य असा कसा वागू शकतो? त्याने काहीच मेसेज का केले नाही? तोच म्हणाला होता ना की आम्ही बाहेर जाणार आहोत म्हणून प्रत्येक वेळी. मग आता त्याने मेसेज करायला हवे होते की काहीतरी. त्याबरोबर दिव्या तिकडे येते आणि म्हणते, काय गं ऊर्जा, काय झालं, अशी का उभी आहेस इथे पुतळ्यासारखी? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही काही नाही. दिव्या ऐक ना प्लीज, तू सारखं मला का डिस्टर्ब करतेस? तू तुझं काम कर ना. त्यावर दिव्या म्हणते, अगं असं काय बोलतेस तू ऊर्जा, तुझं काम करणं म्हणजे माझं कामच मी करणार होते. पण आता एकदा का मी फेसपॅक लावला की मला तुझ्याबरोबर काहीच बोलता येणार नाही ना, म्हणून मी आपलं फेसपॅक लावण्याच्या आधीच तुझ्याशी बोलून घेतलं. बाय असं म्हणत आता ती फेसपॅक लावायला जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा मात्र खूप जास्त हर्ट झालेली असते. तर इकडे आता दिव्या ही विचार करत असते की ऊर्जा, आता तू काहीही विचार केलास तरी फरक पडतच नाही, कारण आता शौर्य तुला कुठल्याही पद्धतीचा कॉल मेसेज काही करणार नाही आहे, हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्याच्यानंतर मग इकडे ऊर्जा ही सतत घड्याळाकडे बघत राहते, मोबाईलकडे बघत असते. घड्याळ मोबाईल असं तिचं सुरूच असतं. पण शौर्य ना कॉल करत असतो, ना मेसेज करत असतो, ना काय करत असतो. त्यानंतर मग आता दिव्या ही चेहऱ्यावरती फेसपॅक लावून घेते. तर त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा असते ती विचारच करत राहते की काय चाललं ह्या शौर्याचं, अजून याने एक कॉल मेसेज का केला नसेल. तर दुसरीकडे आता शौर्य हा विचार करतो की जाऊ देत, ऊर्जा अशी कशी वागू शकते, ठरलं होतं ना आमचं रोज बाहेर जायचं म्हणून, पण जर तिलाच काही यायचं नसेल ना तर मी सुद्धा मेसेज करणार नाहीच. आणि आज जरी तिने मला मेसेज केले असते ना तरीसुद्धा मी नाहीच म्हटलं असतो. त्यामुळे आता मला काही घेणं देणं नाही आहे, मी जाऊन झोपतो सरळ. आणि मग शौर्य आता तिकडनं येतो आणि सरळ हंतरून घेतो आणि अंग टाकून देतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी दिव्या असते तिला ऊर्जा आणि शौर्याचं भांडण झालेलं असल्यामुळे खूप आनंद होत असतो. तर इकडे आता ऊर्जा ही मात्र अजूनही उभी असते, ती अजूनही वाट पाहत असते. तर आता शौर्य झोपायला जातोय हे बघून आदित्य दादा विचारतो, काय रे शौर्य, तुला आज ऊर्जाबरोबर फिरायला जायचं नाही का? इतक्या लवकर कसा झोपतोय तू आज? त्यावर शौर्य म्हणतो, नाही मला कुठे जायचं नाही आहे म्हणूनच झोपतोय. त्याच्यानंतर मग तो आता थेट झोपून घेतो. तर आता शौर्य हा झोपून गेल्याच्या नंतर इकडे आता जी ऊर्जा असते तीसुद्धा विचारात राहिलेली असते की शौर्याचं नेमकं चाललं आहे तरी काय, शौर्य मला कॉल मेसेज काहीच का करत नाही आहे. जाऊ दे, आता मी सुद्धा विचार नाहीच करणार, मी सुद्धा झोपून घेते असा विचार करत आता ऊर्जासुद्धा पांघरून घेऊन झोपून जाते. आता ऊर्जा झोपल्याबरोबर दिव्याला खूप आनंद होतो. मग आता लगेचच इकडे दिव्या ही ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाकडे बघते. ऊर्जाकडे बघून मग आता ती आनंदाने नाचते आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा स्वतःचा फेसपॅक लावायला तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सकाळी विजया आणि दिव्या ह्या दोघीजणी घरात सगळ्यांना नाश्ता सर्व करत असतात. आता तिकडे नाश्ता करायला आजी बसलेली असते. इतक्यात शौर्य तिकडे आलेला असतो. शौर्य आल्यावर विजया म्हणते, शौर्य बेटा ये ना ये.
चल तू पटकन पहिला बसून घे ब्रेकफास्ट करायला, तूच पहिला ब्रेकफास्ट करून घे. त्यावर शौर्य म्हणतो, नाही मॉम, मला वेळ नाही आहे, महत्त्वाची कामं आहेत, मला लवकर आज ऑफिसला जायचं आहे. त्यावर विजया म्हणते, अरे शौर्य, याला काय अर्थ आहे? लवकर जायचं आहे म्हणजे काय? हे बघ, ब्रेकफास्ट कर आणि त्यानंतर मग तुला कुठे जायचं आहे तिकडे जा, कळलं का? पण शौर्य काहीही न बोलता तिकडनं थेट निघून जाऊ लागतो. विजया म्हणते, शौर्य, अरे शौर्य. मग शौर्याने एक सँडविच फक्त हातात घेऊन गेलेला असतो. त्याबरोबर विजया म्हणते, अरे हा शौर्य असा कसा निघून गेला थेट? त्याबरोबर दिव्या आता मुद्दामून म्हणते, अरे देवा, ऊर्जाला तर शौर्य बरोबरच ऑफिसला जायचं होतं ना, पण आता शौर्य तर ऑफिसला असा रागातमात निघून गेला. मग आता ऊर्जा काय करणार? ऊर्जा ऑफिसला कशी जाणार? बापरे, इतक्यात तिकडे ऊर्जा येते. ऊर्जा आता लगेचच म्हणते, सॉरी, मला यायला जरा वेळ लागला. नाही, ॲक्च्युली काय झालं, मी येतच होते, इतक्यात मला एक महत्त्वाचा फोन आला आणि मी फोनवर बोलत राहिले ना, त्यामुळेच. बरं चला, मी ब्रेकफास्ट घेते. आणि मग ती 2 प्लेट्स लावते. विजया म्हणते, 2 प्लेट कोणासाठी? ऊर्जा म्हणते, माझ्यासाठी आणि शौर्यासाठी. विजया म्हणते, शौर्य ऑफिससाठी निघून गेला. त्यावर ऊर्जा म्हणते, काय, ऑफिसला निघून गेला? त्याबरोबर लगेचच दिव्या मुद्दाम म्हणते, बघा, मी म्हटलं होतं ना, ऊर्जाला माहीतही नसणार शौर्य ऑफिसला गेल्याचं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, तसं काही नाही आहे, मला माहीत होतं त्याला ऑफिसला आज लवकर जायचं आहे, ते मी चुकून विसरले होते, बास इतकंच. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते, बरं मग ऊर्जा, मी तुम्हा दोघांसाठी खास चहा बनवला होता, तुम्हाला आवडतो म्हणून. आता शौर्य तर न घेता गेला, तुला देऊ का माझ्या हातचा चहा? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही नको, ॲक्च्युली मलासुद्धा ऑफिसला आज लवकरच पोहोचायचं आहे, तर मी सुद्धा निघते. त्याबरोबर मग आता इकडे विजयालासुद्धा ही गोष्ट खटकते. तर विजया ऊर्जाकडे बघतच राहते. दिव्या मुद्दामूनच ऊर्जाला विचारते, ऊर्जा, काय तुम्हा दोघांमध्ये काही झालं आहे का? त्यावर ऊर्जा म्हणते, तसं काही नाही आहे दिव्या, कळलं ना? त्याबरोबर मग आता दिव्या लगेचच म्हणते, काय माझी एवढी मेहनत वाया घालवलीत ना तुम्ही चहा बनवण्याची? असो, मला वाटलं होतं तू तरी घेशील किमान, पण नको आहे तुला तर ठीक आहे, काही हरकत नाही, मी आलेच. आणि मग ती आता लगेचच चहाचे कप घेऊन आणि ती चहाची जी काही किटली वगैरे असते ते घेऊन तिकडनं निघते. त्याबरोबर मग आजी लगेच ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा बाळा, अगं शौर्य तर काही न खाता गेलाय, तू कशाला तशीच जातेस, तू सुद्धा खाऊन घे. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आई, नको मला, ॲक्च्युली मला ना आज लवकर ऑफिसला पोहोचायचं आहे, म्हणून मी जाते ना, मी रस्त्यात मला काही वाटलं तर खाऊन घेईन, नाहीतर मी म्हणजे बाहेरच काहीतरी खाईन, येते. त्याबरोबर मग आजी ऊर्जाचा हा असा मूड बघून विचारते, ऊर्जा, काय झालं, काही घडलं आहे का? नाही म्हणजे तू एवढी अपसेट कधीच दिसत नाहीस, आज वाटतेस मला खूप अपसेट. हे बघ, काही झालं असेल, काही घडलं असेल तर प्लीज स्पष्टपणे बोल, मला सांग ना. त्यावर ऊर्जा, काही नाही आई, असंच सांगते. तर दुसऱ्या बाजूला इकडे दिव्या जी असते ती आता ते ॲपिडेमिकचे पेपर शोधायला सुरुवात करते. ती म्हणत असते, रोज तर ही ऊर्जा मरायला फिरायला जात असते, पण बरोबर मला काल ते पेपर शोधायचे होते आणि ही ऊर्जा फिरायला गेली नाही, घरातच झोपून पडली. पण आता काहीही करून मला ते पेपर शोधायलाच हवेत. कुठे ठेवले असतील ह्या ऊर्जाने ते पेपर्स? अरे, ह्या वकिलांचे सगळे पेपर्स अगदी एकसारखेच दिसतात. शोधायचे तरी कसे पेपर्स आणि कुठे शोधायचे? कपाट? ऊर्जाने ते पेपर्स कपाटात तर ठेवले नसतील ना? कदाचित शोधले पाहिजे. आणि मग दिव्या आता लगेचच कपाट उघडायला जाते आणि कपाटातून आता तिथे पेपर्स शोधते. आणि त्यानंतर मग आता तिला ते पेपर्स तिथेसुद्धा सापडत नसतात. ती विचार करते, अरे पेपर्स गेले कुठे? मग आता ती म्हणत असते, ही ऊर्जा पण ना असे कुठे ठेवले तिने ते पेपर्स? काय आता रोज सोबत घेऊन फिरते की काय ते पेपर्स? आता मी काय करू? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तिची चिडचिड होऊ लागते. पेपर्स कसे शोधायचे, काय करायचं, या सर्व गोष्टींचं दिव्याला टेन्शन आलेलं असतं. काय करू, पेपर्स कसे मिळवू, असं आता तिचं सुरू असतं. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आता पद्मा ही आवराआवर करत असते, घराची झाडझूड करत असते. इतक्यात तिकडे विक्रांत आलेला असतो. विक्रांत असा अचानक भयानक घरात आलेला बघून बिचारी पद्मा घाबरते. पद्मा आता पूर्ण शॉक झालेली असते. पद्माच्या घशातून फक्त एवढा एकच आवाज फुटतो. त्याबरोबर विक्रांत पद्माला बघून म्हणतो, ओ, माझी जाने मन एकदम सरप्राईज झालेली दिसते, बरोबर ना? आता होणारा नवरा
चक्क विक्रांत दिग्विजय शिर्के असा अचानक घरी आलाय म्हटल्यावर बायको तर खुश होणारच ना. आणि मग तो तिच्या हातात जी उशी असते ती पकडतो. त्याबरोबर पद्मा लगेच उशी सोडते. तसा आता विक्रांत हा म्हणत असतो, अगं अशी काय करतेस? त्याबरोबर पद्मा म्हणते, तुम्ही का आला इकडे? प्लीज तुम्ही जा ना इकडनं. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अरे जाण्यासाठी नाही आलेला विक्रांत शिर्के, अगं तुझ्यासाठी आलोय मी, लग्न करणार आहोत ना आपण. त्यावर पद्मा आता तिकडनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. विक्रांत तिचा रस्ता अडवतो आणि तिला म्हणतो, कुठे? बस. आणि मग तो पद्माला खाली बसवतो. पद्मा आता खूप घाबरलेली असते. विक्रांत तिचा एक हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, अगं आता होणारी बायको आहेस तू माझी, आता मी इथेच असायला हवं ना. पद्मा होकार दिलास ना माझ्याशी लग्न करायला? दिलास ना होकार? पद्मा दिलास ना होकार? असं म्हणत तो तिचं तोंड जोरात आवळतो. त्याबरोबर बिचारी पद्मा घाबरत बोलते, हो 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 दिला दिला. त्याबरोबर मग विक्रांत म्हणतो, मग आता आता हे तुझे कोमल हात, वाव पद्मा किती छान हात आहेत गं तुझे, खरंच मला ना असं वाटतंय. असो आता लग्न होणारच आहे ना आपलं, ठीक आहे मग सगळंच. बाय द वे पद्मा, शी अगं किती खराब आहे हे घर, किती जुनं आहे आणि कसं आहे हे घर. बट आता तू काहीच काळजी करू नकोस, आता तू माझी बायको होणार आहेस, माझी विक्रांतची. त्यामुळे आता तुला इथे राहण्याची काहीच गरज नाही आहे. पद्मा आता लवकरच तू हे घर सोडून आमच्या महालात राहायला येशील, वाड्यात राहायला येशील, राजवाड्यात राहायला येशील पद्मा, राजवाड्यात. त्याबरोबर पद्मा आता आणखीन घाबरलेली असते. पद्मा आता एवढंच करत असते. त्याबरोबर मग विक्रांत तिला म्हणतो, ये 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 उठ उभी राहा. त्याबरोबर पद्मा उठत नसते. त्याबरोबर विक्रांत तिचा हात पकडतो आणि तिला धरूनच उभी करतो आणि म्हणत असतो, पद्मा आता आपलं लग्न होणार पद्मा, लग्न. पद्मा आता खरं तर विक्रांत मुद्दामून पद्माला घाबरवत असतो. तर पद्मा विक्रांतला म्हणत असते, प्लीज प्लीज जा ना तुम्ही इकडनं, कशाला आलाय? त्याबरोबर विक्रांत हा पद्माला म्हणतो, अगं होणारी बायको आहेस माझी, म्हटलं ना मगाशीच. तर विक्रांत आता पद्माच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागतो. पद्माला त्या सर्व गोष्टी नकोशा वाटत असतात. विक्रांत म्हणतो, माझ्याशी लग्न करायला हो बोललीस ना, बोललीस ना हो माझ्याशी लग्न करायला, मग आता नको नको कसं म्हणतेस तू पद्मा आता? त्याबरोबर मग आता पद्मा खाली बसते आणि जोरात ओरडते, नाही नको, नाही नको, प्लीज प्लीज सोड मला, प्लीज जा इकडनं, नको नको प्लीज जा, जा ना, नको, नाही नको 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 नको, नाही नको, प्लीज प्लीज जा इकडनं जा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी ऊर्जा पोहोचते. ऊर्जा आता पद्माची ही अवस्था बघून खूप मोठ्या धक्क्यात जाते. ऊर्जा पद्माला म्हणते, पद्मा पद्मा शांत हो. पद्मा अगं कोणाला हकलती आहेस? पद्मा पद्मा माझ्याकडे बघ. त्याबरोबर पद्मा ऊर्जाकडे बघते आणि म्हणते, तू ताई ताई तो आला होता, अगं तो तो. त्यावर ऊर्जा म्हणते, अगं कोण तो पद्मा, कोण आलं होतं इथे? त्यावर पद्मा म्हणते, अगं अगं तो विक्रांत आला होता ताई इकडे, अगं तो खूप वाईट आहे गं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय विक्रांत? नाही 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 पद्मा, प्लीज प्लीज हे बघ रडणं थांबव. पद्मा शांत हो. हे बघ सगळे तुझे गैरसमज आहेत, सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, भास आहेत पद्मा सगळे. विक्रांत इथे आलेला नव्हता, नाही आलाय तो इथे, कळतंय का तुला? त्यावर ती म्हणते, नाही नाही ताई आला होता, अगं तो इथेच होता. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही नाही पद्मा, अगं कसं असेल असं, तो इथे कसा असेल, तो इथे नव्हता, तू शांत हो बरं. पद्मा प्लीज प्लीज हे बघ माझं ऐक, ऐक माझं, थोडं शांत हो, शांत शांत पद्मा, शांत हो शांत हो, हां प्लीज शांत हो. आणि मग ऊर्जा पद्माला मिठी मारते, जवळ घेते. पद्मा खूप ढसाढसा धाय मोकळून रडत असते. ती म्हणत असते, ताई तो विक्रांत खूप वाईट आहे गं, खूप वाईट आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो हो पद्मा मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला, पण प्लीज तू रडणं थांबव बरं, शांत राहा आणि मुळात बिलकुलच घाबरू नकोस, मी आहे ना, आहे मी. आणि मग ऊर्जा आता पद्माला शांत करते, रिलॅक्स करते आणि ती पद्माला सांगत असते की इकडे विक्रांत आलेला नव्हता. त्यावर ती म्हणत असते, ताई अगं. त्यावर ऊर्जा म्हणते, भास, फक्त भास होता तो तुझा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आदित्य म्हणत असतो, डॅड अहो त्या दिग्विजय शिर्केंचं असं म्हणणं आहे की विक्रांतचं त्या पद्माबरोबर लग्न व्हायला हवं. त्याबरोबर आता लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो की आता लग्न व्हायला तर हवंच, माझा प्लॅन वर्क होणारच. तर दुसऱ्या बाजूला आता पूर्वा ऊर्जाला सांगते, ऊर्जा
उद्या तुझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. मग काय शौर्यासाठी उपवास करणार ना? त्यावर आता ऊर्जा होकार देते. तर दुसऱ्या बाजूला ही गोष्ट आता पूर्वा शौर्यला सुद्धा फोन करून सांगते की उद्या तुमच्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे शौर्य, आणि उद्या ऊर्जा तुमच्यासाठी व्रत करणार आहे. शौर्य म्हणतो मग मला सुद्धा ऊर्जासाठी काहीतरी करायचं आहे.